भरतीची प्रक्रिया अतिशय संत गतीने होत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे। पण आता या प्रक्रियेला वेग देण्यात येणार आहे। त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नोकर भरतीची प्रक्रिया वेगवान करून पुढील वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर नोकर भरती केली जाणार आहे। त्या संदर्भातील घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। अधिकची माहिती जाणून घ्यात आमच्या प्रतिनिधी राजश्री वाघमारे आपल्यासोबत आहेत। राजश्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय जाहीर केलंय? तुझ्या महाराष्ट्र सरकारने 2026 मध्ये आता सरकारी नोकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात मेगा भरती सुरू केली आणि कालच फडणवीसांनी याबद्दल घोषणा सुद्धा केली आहे, ज्यात MPSC मार्फत विविध विभागांसाठी जी रिक्त पदे आहेत ती भरली जातील आणि यापूर्वी सुद्धा जवळपास 75,000 पदांसाठी त्यांनी घोषणा केली होती आणि या प्रक्रियेमध्ये जवळपास 1 लाखाहून अधिक पदं भरली गेली आणि आता नवीन महाभरती सुरू करण्यात आली आणि ही जी महाभरती आहे ती जवळपास 2,97,000 इतकी असणार आहे। म्हणजे जी एकूण जी पदं आहेत म्हणजे त्याच्यातले 30 ते 40% पदं ही भरली जाणार आहेत आणि ही जी बहुतेक जी पदं आहेत ती थेट भरती आणि प्रमोशनद्वारे भरण्यात येणार आहेत। यामध्ये अनुसूचित जमातींसाठी जवळपास 10,000 पदांसाठी नियुक्तीपत्र सुद्धा वाटण्यात आली आहेत आणि 6,000 असे ST साठी राखीव पद आहेत। त्यामुळे जर आपण ही मेगा भरती पाहिली तर यामध्ये जवळपास ज्या सगळ्या जाती जमाती असतील किंवा एक ओव्हरऑल अँगलने ही सगळी महाभरती असणार आहे आणि यासाठी ज्यांना अप्लाय करायचंय ते MPSCच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकतात। सुरुवातीला नोंदणी करून त्यांचं महास्वयं पोर्टल आहे, त्या महास्वयं पोर्टलवर आपल्याला जॉबचे अलर्ट्स हे उपलब्ध होतील। त्यामुळे गव्हर्नमेंटने जसं काल डिक्लेअर केलं त्यानंतर आता हळूहळू ही पुढची प्रोसेस असेल ती सुरू होईल। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।